नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, त्याच्या पाळण्यातून 12 वेळा हिंद केसरीचा किताब जो आहे तो पटकवला आणि द्वादशम हिंद केसरीचा मानकरी, रुस्तम हिंद केसरीचा मानकरी. या बैलाचे असंख्य फॅन आहेत. या बैलाचे ग्राउंड लेवलला पण फॅन असतातच, परंतु जास्त ऑनलाईनच फॅन आहेत. 14 देशामध्ये याची शर्यत जी आहे ती बघितली जाते, असा हा बकासूर आहे. आज त्या बकासूरला भेटण्यासाठी कतार या देशातून एक महिला आल्या होत्या. त्यांचं नाव आहे कविता सातपुते असं त्यांचं नाव आहे. त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील आहेत, परंतु ते 10 ते 15 वर्ष झालं कतार या देशामध्ये आहेत. आणि त्यांना जो नाद आहे बकासूरचा जो आहे तो खूप लागलेला आहे. म्हणजे तो बकासूरला एवढं म्हणजे बघतात, त्याची शर्यत असली की आवर्जून. त्यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्हाला बकासूर कधीपासून आवडायला लागला, बकासूर कधीपासून तुम्हाला समजला. त्यांनी एक आपलं आता सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह इंस्टाग्रामच आहे. इंस्टाग्रामवरती बरेच रील्स जे आहेत त्या व्हायरलसुद्धा होतात मित्रांनो. आणि त्याच्यात ते रील्स बघत असताना बकासूर सलग 2 दिवस पळाला होता पेडगावच्या हिंद केसरीच्या मानाच्या मैदानामध्ये. आणि त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकवलेला होता. पहिल्या दिवशी जो पळाला होता बकासूर छत्रपती संभाजीनगरच्या लखनसोबत, आणि बकासूर ही गाडीनं 1 नंबर केला होता त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या दिवशी गाडी पळाली होती, त्या दिवशी बकासूर आणि एक्का ही गाडीनं त्या ठिकाणी हिंद केसरीचा आदतच्या मैदानाचा बहुमान जो आहे तो पटकवलेला होता. आणि त्यांना तिथूनच जो आहे तो बकासूर आवडू लागला. बकासूरची आवड निर्माण झाली या बैलगाडा शर्यत क्षेत्राबद्दल. आणि तिथून हा जो प्रवास आहे त्यांचा, म्हणजे आता तो बकासूरच्या गोठ्यावरती येण्यापर्यंतचा त्यांची एक इच्छाच होती, बकासूरच्या गोठ्यावरती जायचंच काही करून. आणि त्या शेवटी आल्या. एक माणसाचं कुठलं ना कुठलं तरी स्वप्न पूर्ण होतं, असतंच तसं त्यांचं एक स्वप्न पूर्ण होतं. कविता सातपुते मॅडम यांचं त्यांचं स्वप्न आज पूर्ण सत्यामध्ये उतरलं. बकासूरच्या गोठ्यावरती गेल्या, बकासूरचा आशीर्वाद घेतला. आणि मी असं म्हणत नाही की त्यांचं खूप प्रेम आहे, त्याच खूप फॅन आहेत. काही जण म्हणतील सुद्धा यांचीच व्हिडिओ का टाकतो आहे. आम्हीसुद्धा बाकीचेसुद्धा फॅन्स आहेत, तुम्हीसुद्धा आहात फॅन. मित्रांनो, मी ज्यावेळेस महाशिरच्या मैदानामध्ये होतो, अक्षरशः ज्यावेळेस सेमीला बकासूरचा पराभव झाला होता, त्या ठिकाणी माझ्या शेजारी खूप लोक होती. म्हणजे लांबून लोक आलेले बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं. आम्ही या बैलगाडा शर्यतीत देव बघण्यासाठी आलो. अक्षरशः आता ते मी कॅमेऱ्यामध्ये कैद नाही केलं. म्हटलं कशाला उगीच लोकांना दाखवा, उगीच काहीतरी म्हणणार हा काहीतरी दाखवत बसला लोकांना, व्ह्यूसाठी काही करतो म्हणून मी काय तसलं काय दाखवलं नाही. परंतु जे आहे ते सांगितले. आणि खरंच हा आनंदी वेगळा आहे मित्रांनो. आनंदी ज्यावेळेस जिंकतो ना त्यावेळेस आनंद अश्रू डोळ्यामध्ये येतात, परंतु ज्यावेळेस हारतो ना त्यावेळेस कशामध्येच मन लागत नाही. एक वेगळंच एक मूडच जातो तो शर्यत बघण्याचा. अक्षरशः म्हणजे असा आनंद आहे. त्या दिवशी पण मी मैदानात होतो, तुम्हाला सांगतो. बकासूर, मथुर त्यांचा पराभव झाला. एक म्हणजे मथुरचा गटाला पराभव झाला, त्यावेळेस मनामध्ये थोडंसं वाटलायला मूड गेला. बकासूर हाय म्हटलं, सेमीला बाहेर गेला. परंतु सारजा वेगाचा शेवट सारजा होता. एक थोडंसं जीवात जीव आला. राहिना असेल काय म्हणजे ही वेगळीच आहेत नंदी. करमतं म्हणजे यांना हे मैदानामध्ये असलं ना एक मूड वेगळाच राहतो. आणि आता एक तो चांदूर चांद्या काय पळतो आहे बघितलं ना तुम्ही, कशा पद्धतीनं पळतो आहे. म्हणजे एक नवीन वासरांची आवड निर्माण होते. आणि हे क्षेत्र खूप चांगलं आहे. एक खूप म्हणजे जेवढे लांबून बघतायत, पश्चिम महाराष्ट्र आपलं असेल, पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरची लोकं जी बघणारे असतात शर्यत घरून वगैरे किंवा मैदानात येतात त्या फॅनसाठी, कुठलाही नंदी असू द्या, अक्षरशः त्यांना माहिती आहे की बकासूर अजून 1, 2 ते 3 वर्ष पळू शकतो. कारण की एक 3 ते 4 वर्ष, अजून 5 वर्ष मी म्हणतो, नंतर डोळ्यांनी बघायला मिळणार नाही हा बकासूर. म्हणून म्हणतो आहे कुणी कुठूनही असू द्या, बकासूरच्या गोठ्यावरती जा, त्याचा आशीर्वाद घ्या. बकासूर कुठेही मैदानामध्ये येऊ द्या, त्याचा पळ बघा, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा. ह्या परतनं ह्या आठवणी आपण आपल्या एक नव्या पिढीला दाखवू शकतो आहे. कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या जेवढ्या वस्तू आहेत, फोटो असतील, व्हिडिओ असतील, बकासूरसोबत फोटो असेल, कुठलेही नंदी, बकासूरच नव्हे तर मथुर असेल, सर्जा असेल, रायना असेल, भारत असेल, सुंदर असेल, म्हणजे सगळे जेवढे नंदी आहेत त्यांच्यासोबत जेवढे
तुम्ही व्हिडिओ घेतलेत, फोटो घेतले, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा. एक जुन्या आठवणी लोकांना, नव्या पिढीच्या लोकांना दाखवू शकताय तुम्ही की हा बाबून हा बैल पळत होता. आज तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आज बकासूर जो आहे तो बुरकोडच्या मैदानामध्ये पळणार नाही आहे. बकासूर उद्या चोराडीच्या आदतच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो. धन्यवाद.